हा आहे मुलांच्या अभ्यासाच्या सवयी आणि त्यातल्या पालकांच्या भूमिकेवरचा एक झटपट आढावा. आजकाल मुलं अभ्यास सोडून सतत मोबाईलमध्ये का डोकं खुसून असतात माहितीये? याचं खरं कारण मुलांमध्ये नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या पालकांच्याच मोबाईल वापरण्याच्या सवयींमध्ये दडलेलं आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत. तर यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे दिसतं तेच मुलं शिकतात. बघा ना, आपण स्वतः व्हॉट्सॲप आणि रील्स स्क्रोल करत बसतो आणि मुलांना मात्र जा जाऊन अभ्यास कर अशी ऑर्डर देतो. हा आपल्या दुट्टप्पीपणाच या समस्येचं मुख्य कारण आहे. हे म्हणजे कसं आहे माहितीये, आपण स्वतः जंक फूड खात बसायचं आणि मुलांना मात्र रोज निरोगी पालेभाज्या खायला सक्ती करायची. आता दुसरी गोष्ट, या आपल्या वागणुकीचा मुलांच्या मानसिकतेवर थेट परिणाम होतो. सततच्या मोबाईलमुळे मुलांची एकाग्रता अगदी कमी होते. साहजिकच त्यांना अभ्यास एकदम कंटाळवाणा वाटायला लागतो. आणि याचा रिझल्ट काय? तर त्यांना स्वतःहून अभ्यास करण्याची सवय कधी लागतच नाही. शेवटी तज्ज्ञांनी यावर काही मस्त उपाय सुचवलेत, ज्याची सुरुवात स्वतः पालकांपासूनच व्हायला हवी. घरात संध्याकाळी 7 ते 9 हा वेळ नो मोबाईल टाईम म्हणून नक्की पाळा. घरात वाचनासाठी छान शांत वातावरण तयार करा. आणि हो, आधी अभ्यास मग मोबाईल हा नियम एक बक्षीस म्हणून कडकपणे वापरा. मुलांना नुसत्या ऑर्डर्स देण्यापेक्षा थोडा वेळ त्यांच्यासोबत अभ्यासाला बसलात ना, तर खरंच जादू होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर, जर तुम्हाला वाटत असेल की मुलांनी स्वतःहून अभ्यास करावा, तर आधी स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवा आणि त्यांच्यासमोर एक योग्य आदर्श ठेवा. हीच खऱ्या बदलाची पहिली पायरी आहे.